हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर दिवसाची सुरुवात अशी सुंदर देवपूजेनेच केली. मस्त असा रंगोली मॅट बनवला होता, तो देवापुढे ठेवून दिला. दरवाजा पुढे रांगोळी पण काढायची होती, तर 2 दिवस रांगोळी वगैरे काहीच काढले नव्हते. तर आज उंबरा पुसून स्वच्छ असा केला आणि मग रांगोळी काढायला घेतली. उंबऱ्यावरती लेपण मी फक्त गुरुवारी आणि शुक्रवारीच करते. एरवी असंच फक्त उंबरा स्वच्छ करते आणि रांगोळी वगैरे दारापुढे काढून घेते. थोडीशी उंबऱ्यावर पण रांगोळी काढते. आता माझी एक मैत्रीण आहे ना, ती असे छोटे छोटे पाऊल वगैरे बनवते. तिच्याकडून मी असे पाऊल खरेदी केले होते लाकडी. बाळ झोपलेलं आहे तोपर्यंत मी पूजा, स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेते आणि मगच बाकीच्या गोष्टी करायला घेते. मग तो झोपला तोपर्यंत रांगोळी पण काढून घ्यायचा विचार ठरला माझा. का तर तो एकदा उठला की काहीच करू देत नाही मला. आता तुम्ही म्हणाल की रंगोली मॅट बनवते, तर रंगोली मॅटच का नाही ठेवत दारापुढे? तर सणावारांच्या दिवशी ना रंगोली मॅट ठेवलं तरी छान वाटतं. रोज रोज रंगोली मॅट ठेवता येत नाही, का तर आपलं लक्ष सारखं बाहेर जातं. कोण येतं, कोण जातं, कोण त्याला तुडवून जातं, तर ते नाही बरोबर वाटत. मग आपल्यासारखं त्याला धुण्यात येतं वगैरे. तर सणावारा दिवशीच ते मी काढत असते आणि एरवी रोज अशी रांगोळीनीच रांगोळी काढते. आज पांढरी रांगोळीचाच वापर करते, का तर गडबडीत मी बाकीचे कलर आणायचे विसरले, म्हणून पांढऱ्या रांगोळीनेच रांगोळी काढून घेते. आणि माझं उंबऱ्यावरती ठरलेलं असतं पाऊल, स्वस्तिक आणि कमळ छोटंसं काढते आणि त्याच्याकडेने छोट्या छोट्या डिझाईन काहीतरी काढून घेते. बघणाऱ्याला कसं की आपला दरवाजा एकदम छान वाटलं पाहिजे, येणाऱ्याला पण किती छान वाटलं पाहिजे, अशा पद्धतीने छोटीशीच रांगोळी काढून घेते. बाकी काय पसारा वगैरे काय करत बसत नाही. मला आधी रांगोळी काढायला जमत नव्हती. मी माझ्या लाईव्हमध्ये वगैरे रंगोली मॅटच्या व्हिडिओमध्ये कित्येक वेळा तरी सांगितलेलं आहे की मला आधी रांगोळी काढायला जमतच नव्हती, कसलीच रांगोळीच पकडता येत नव्हती. मग हळूहळू मी लग्न झाल्यानंतर देवघरासमोरच थोडी छोटी छोटी अशी प्रॅक्टिस केली आणि मग मला रांगोळी वगैरे काढता यायला लागली. तर माझ्यासारखं तो कोणाकोणाला रांगोळी काढता येत नाही, मला नक्कीच कमेंट करून सांगा. रांगोळी काढून झाल्यानंतर हळदी कुंकू असे लावून घेतले आणि नमस्कार पण करून घेतला. तर कोण कोण उंबऱ्याची पण पूजा अशी रोज करते मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या रोजच्या रुटीनमध्ये तर मी उंबऱ्याची पूजा नक्कीच करते. देवपूजा झाली की उंबऱ्याचं पूजन करायचं हे माझं रोजचं ठरलेलंच असतं. तर आज ना ज्या मी ऑनलाईन कुंड्या मागवल्या होत्या मागच्या वेळेस, तर त्याच्यामध्ये मला हे झाडं लावायची होती. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मी आवाकाडोचं बी लावलं होतं, तर त्याचं सुंदर असं रोप झालेलं आहे. तर तुम्ही बघा ते रोप किती छान दिसते. पहिल्यांदा तर मी पाण्यामध्येच ते बी ठेवून दिलं होतं, पाण्यामध्येच पूर्ण ते रोप उगवलेलं आहे. आणि माझ्याकडे मनी प्लॅन्ट पण आहे गॅलरीमध्ये, त्याच्यातले पण काही फांद्या मी तोडून घेतलेले आहेत आणि ते पण एका कुंडीमध्ये लावत आहे. मला मनी प्लॅन्टचं झाड खूप आवडतं, का तर नेहमी हिरवंगार असं दिसतं आणि पाण्यात लावण्यापेक्षा ना मातीत मनी प्लॅन्ट नेहमी लावायचं, का तर त्याची पाने अशी मोठी मोठी आणि एकदम जाड अशी पानं येतात त्याला आणि खूप छान त्याच्या मातीमध्ये ग्रोथ होते पाण्यापेक्षा. तर तुम्ही पण मातीमध्येच मनी प्लॅन्ट लावत जा. तर अशा कुंड्या मागवल्या होत्या, तर त्याच्यामध्ये मला झाडं लावायची होती. खूप दिवस झालं मला झाडं लावणं पण होत नव्हतं. मला असे झाडं लावायला लहानपणापासून आवडतात, म्हणजेच वेगवेगळ्या बियांपासून अशी रोपं तयार करायची, काहीतरी बनवायचं, मग गावाकडे ते पाठवायचं, असं माझं नेहमीच दरवर्षी ठरलेलं असतं. तर यावेळेस आता हे आवाकाडोचा नवीनच प्रयोग मी केलेला आहे. ह्याच्या आधी पण एक केलेला आहे, पण तो माझ्या हातून थोडंसं गावाकडे येणं जाणं झालं, त्याच्यामुळे ते माझं झाड जळून गेलं. तर आता हे नवीन उगवलेलं आहे. आता हे याला मी नक्कीच मनापासून जपेन. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून ना आनंद जो मिळतो ना, तो एकदम कशात मोजण्या इतकं नसतो. म्हणजेच असं आपण ज्या छोट्या छोट्या गोष्टी करतो ना, त्यातूनच आपल्याला खरा आनंद मिळतो. आपण जेव्हा एखादं झाड लावतो किंवा रोप लावतो, त्याला मनापासून आपण एका कुंडीमध्ये जेव्हा शिफ्ट करतो, ट्रान्सफर करतो,
त्याला मनापासून असं पाणी देतो, रोज त्याची जपणूक करतो, त्याला खत पाणी बघतो, तर आपल्याला भविष्यात ते पण काहीतरी थोडंसं आपल्याला देतात. जसं की शुद्ध हवा म्हणा, थोडीशी सावली म्हणा, आणि मनात एक ना सारखी अशी भावना येत राहते की आपणच हे झाड लावलेलं आहे आणि आपल्याला भविष्यात ह्याचं एक सुंदर फळ, गोड फळ खायला मिळणार आहे. तर ती भावना असते ना, ती तोच खरा आनंद असतो. मी ज्यावेळेस कुंड्यामध्ये असे झाडे लावत होते त्यावेळेस मल्हार झोपला होता आणि मी गॅलरी चुकून ओपन ठेवली होती, का तर तो झोपला आहे म्हणून थोडंसं ऊन वगैरे आत येईल म्हणून गॅलरी ओपन ठेवली. तर झाडे लावताना मधच तो उठून बसला आणि गॅलरीत गेला आणि झाडू घेऊन आला. तर आता तुम्हाला झाडू मध्ये मध्ये दिसत असेल किंवा तो मध्ये मध्ये दिसत असेल, तर त्याला ना कॅमेरा ओपन केला मोबाईलचा की काहीतरी करायचं असतंच, का तर त्याला आता समजायला लागलेलं आहे की मी व्हिडिओ करते किंवा काहीतरी करते मोबाईलमध्ये. त्याच्यामुळे तो सारखाच असा मध्ये मध्ये येतो. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.